प्रत्येक घरामध्ये आता हेच उदाहरण आपण रावेरमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये त्या त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असतं. आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मतदारांमध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्रा वहिनी पवार ह्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या जोरावर. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची इच्छा आहे आता प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करू देत ना त्यावेळेस आपण मागणी करू. अरे ओके धन्यवाद. मध्येच आम्ही बोलतोय आत्मविश्वास आहे आम्हाला आणि आत्मविश्वास हा आमच्या विकासाच्या कामावरती आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेला न्याय पाहता आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आत्ता सुद्धा अर्थसंकल्प सादर झाला. आम्ही महिला भगिनी दादांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वाधिक निधी आमच्या महिला व बालविकास मंत्री महोदयांकडे देत असताना या माध्यमातून महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक घटकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. पण विकासाच्या गेल्या 21 दिवसापासून आझाद मैदानावरती अशा गटप्रवर्तक आणि महिला आंदोलन करतायत. ती घोषणा झाली मात्र त्याचा जी आर निघालेला नाही. राज्य शासनापुरतं अपयश या आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या जेव्हापासून या पदावरती आहे तेव्हापासून त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बऱ्याचशा मान्य केल्यात, आशा वर्करांच्या मागण्या मान्य केल्यात आणि मला खात्री आहे खऱ्या अर्थानं आशा वर्कर अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीचं काम तळागाळामध्ये करतात. त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. लवकरच माझ्या विरोधामध्ये उमेदवार मिळणार नाही मिळत नाही ही शोकांतिका विरोधी पक्षाची आहे असं स्टेटमेंट अमोल कोल्हे करतात. बेडकाला छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखं वाटतो तशातला प्रकार दिसतोय मला हा. उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने हास्यास्पद विधानं त्यांनी करू नये. इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतात. स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना 5 वर्षामध्ये करता आला नाही आणि कधी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो. आढळराव पाटील यांनी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितक्या जागा मिळतात त्या सगळ्या जागांवरती लोकसभेमध्ये त्यांचे उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर दादांच्या माध्यमातून यंत्रणा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व तयारीला लागलेले आहेत. उमेदवार कोणी दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभेत असे समजून प्रचंड बहुमताने उमेदवार आमचे निवडून. तुम्ही महिला प्रदेश दिलेला आहे दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कसं बघता एकूणच पवार साहेबांच्या आम्ही कसंही त्याच्याकडे बघत नाही. तो साहेबांनी दिलेल्या निमंत्रणाचा विषय आणि ज्यांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं त्यांचा तो विषय. ही लढाई मला वाटत नाही. 15 वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे. एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळावी. प्रत्येकाला वाटतं की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे. बारामतीच्या जनतेने ते मान्य केले. त्याच्यामुळे 15 वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतात. उद्या मुख्यमंत्री आणि गेल्या चर्चा झाली आणि आम्ही सुद्धा एक मुद्दा निदर्शनास आणला होता की आपण कुठल्याही गेलो आपल्या जिल्ह्यातनं कर्नाटक स्टेट बॉर्डर जवळ आहे. कर्नाटकात जाऊन बालविवाह होतात आणि परत आपण गेलो आपल्या स्टेटमध्ये येतो. त्यावर काय सोल्युशन अजून कधी हे झाले. याच्यामध्ये आम्ही संबंधित राज्यांना जसं मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आहे तसं इतर राज्याच्या अध्यक्षांशी आमचा दररोजचा संपर्क म्हणजे नॅशनल कमिशनच्या माध्यमातून आम्ही एका ग्रुपमध्ये असतो. त्याच्यामुळे अशा काही घटना घडत असतील तर आम्ही लगेचच त्या नॅशनल कमिशनला कळवतो आणि त्यांच्या माध्यमातून कारवाई केली जातात. त्याच्यामुळे सगळ्या राज्यांबरोबर सरकार कोणाचा असो किंवा नसो कोणी सत्तेत असो नसो कमिशन त्यांच्या पद्धतीने काम करत असल्यामुळे प्रत्येक राज्याच्या कमिशनच्या अध्यक्ष हा एकमेकांशी कनेक्टमध्ये असल्यामुळे तेथे प्रश्न नॅशनल कमिशनच्या माध्यमातून आम्ही पाठवले कशाचे बाहेर कर्नाटक स्टेटमध्ये जाऊन बालविवाह करायचा आणि परत आपल्या हाती द्यायचं हे प्रकार सुरू जायचा. म्हणून तर आम्ही आपल्या राज्य सोडून पलीकडे गेल्यानंतर त्यांना जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही कारवाई करा म्हणून त्या राज्याच्या अध्यक्षांना कळवतो आयोगाच्या त्यांच्या माध्यमातून कारवाई होत असताना. पण मला त्याच्या पुढचा प्रश्न विचारायचा आहे
इतकं दुसऱ्या राज्यात जाऊन बालविवाह करायचं तर नागरिकांची जबाबदारी नाही काही. तुम्हाला ह्या राज्यात करून देत नाही, तुम्हाला ह्या तालुक्यात करून देत नाही, तुम्हाला ह्या जिल्ह्यात बालविवाह करून देत नाही, तर तुम्हाला शेजारच्या राज्यात जावं लागतं का? मग नागरिक म्हणून जबाबदारी काय? माझं तर म्हणणं आहे की असे हा कायदाच कठोर करावा. मी पोलीस अधीक्षकांना सुद्धा आज सांगितले, सूचना दिलेत. बालविवाह जेव्हा होताना दिसतात त्याच्यासाठी सरकारचं काम करते, पण नागरिकांची जबाबदारी काय? असं कोणीही बालविवाह करत असेल तर सरच त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. लग्न करून देणारे, करून घेणारे, मंगल कार्यालय, भटजी, फोटोग्राफर आणि मध्यस्थी, आणि याच्याबरोबर त्यांना सांगितले तुम्ही BDO, ग्रामसेवक यांच्या बैठका घ्या, समाज मंदिर, पत्रिका छापणारे, या सगळ्यांच्या आता उद्यापासूनची ही कारवाई प्रोसेस सुरू होईल. कायदा आहे, कायदा कठोर आहे, पण त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही त्याला तितके जबाबदार आहोत नागरिक म्हणून. मॅडम, तुम्ही प्रशासनातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौटुंबिक हिंसाचाराची घटना घडल्याचे बोललं जाते. पोलीस स्टेशन पर्यंत हे प्रकरण गेलं, मात्र तिथं देखील त्याची दखल त्या दबावामुळे घेतली गेली नाही. काही दैनिकांमध्ये देखील या संदर्भातली बातमी आल्या होत्या. त्या संदर्भात काय माहिती आहे का? तुमच्याकडची माहिती मला द्या. मी प्रेस कॉन्फरन्स संपून इथून बाहेर जायच्या आधी तो विषय निकालात काढेल. झाले विषय स्टेटसच्या मध्ये 2 दिवसांपूर्वी पुन्हा नरसिंहवाडी बंद ठेवली होती लवचिराच्या प्रकरणात. एकूणच या 6 महिन्यामध्ये लवचिराच्या प्रमाण प्रकरणामध्ये किती निकाली लागले, किती परत आले, अशी काय माहिती आहे? माझ्याकडे सहसा मला असं वाटत नाही अशी प्रकरणं येतात, कारण की ही जी प्रकरणं येतात त्याच्यामध्ये अफेअर असणं किंवा आधीपासूनचे वेगवेगळे विषय त्यांचे, आता फार ओपन ह्याच्यामध्ये ते काय आहेत ते विषय, पण सुरुवातीपासूनच या विषयावर मी बोलतेय, त्याच्यामुळे त्याला वेगळा रंग देऊन हा प्रकार असा आहे आणि मग त्या पद्धतीने कारवाई करू असं काही नाही. कायदा तो कायदाच आहे. ते जे आमच्याकडे जे विषय येतात त्या पद्धतीने आम्ही ते सोडवतो किंवा सोडवण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. पण त्याला पण आता तरी काही लोकांनी, ज्या समाजाच्या लोकांनी शॉर्टकट डेअरी केलाय. नावात बदल त्या घरात ते गॅजेटचा नंबर वगैरे द्यायचा आणि नावात बदल करून परत आणि हिंदू मुलींच्या बरोबर संबंध ठेवायचे. त्या शॉर्टकट होत्या होत्या. अशा केसेसमध्ये मला असं वाटतं आमच्याकडे येणाऱ्या केसेसचा ज्यावेळेस केस येते तो गुन्हेगार आणि आरोपी ह्या अँगलने आम्ही पाहतो आणि कायद्याच्या माध्यमातून त्याची चौकशी करतो. पण अशा काही घटना घडून जर सामाजिक तेढ निर्माण करायचा कोणाचा प्रयत्न असू शकतो, त्याच्यामुळे आम्ही सामाजिक सलोखा चांगला राहावा यासाठीचा प्रयत्न करून असे वादग्रस्त विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. महिला अत्याचार आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आहे. माझ्याबरोबर शासकीय अधिकारी आहेत आणि मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आपल्याशी संवाद साधायला आले. राजकारणाचे विषय दररोज होत राहतात. हे विषय फार महत्त्वाचे आहेत. एखाद्या राजकारणाच्या विषयाबाबत मी वक्तव्य केल्यानंतर हे सगळे विषय झाकले जातील आणि मागं पडतील. माझ्या दृष्टिकोनातून राजकारणाचे विषय थोडेसे बाजूला ठेवून हे विषय फार महत्त्वाचे आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे, या माध्यमातून हे सगळे विषय हे नागरिकांपर्यंत जावेत, हे हेल्पलाईन जावेत, त्यांच्यामधला अवेअरनेस वाढावा, शिक्षक पालक संघटना असतील, पालकांमधली जागृती असेल आणि माझ्या आयोगाशी संपर्क साधत असताना कुठेही आपण समाजामध्ये वावरता कुठेही बालविवाह होतोय असं वाटलं तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई करू. शेवटी हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यायचंय. राजकारणाच्या बातम्या बाहेरच्या बातम्या. थँक्यू. मध्ये सुद्धा आता त्याचं लपून राहिलेलं नाही. ड्रग्सचं प्रमाण वाढतंय, पण ते डेलिबरेटली केलं असेल त्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वीची घटना होती. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं, 2 दिवसापूर्वीची घटना होती. त्याच्यामध्ये आम्ही संबंधित विभागाला सूचना दिल्या, त्यांनी कारवाई केल्या. ठीक आहे, पोलीस त्यांची कारवाई करतील, इथपर्यंत विषय झाला. यामध्ये ज्या काही मुली होत्या त्या बाहेर राज्याच्या होत्या आणि आपल्या भागातली एक पुण्यातली ज्या होत्या त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये मला एकच सांगायचं की पालकांचं सुद्धा लक्ष असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं शासन त्यांच्या पद्धतीने करेलच, पण आपण शिक्षणासाठी जर गेलो असेल तर आपला फोकस काय असला पाहिजे, आपला एम काय असला पाहिजे, आपण कशासाठी आलो याची जाणीव पाल्याला असली पाहिजे. एका बाजूला सरकारने कायदे करायचे, दुसऱ्या बाजूला नागरिकांनी मोडायचीच का? अशा पद्धतीने स्पर्धा आहे का? आता गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला कायदा आहे, तरी सुद्धा आम्ही सर्रास गर्भनिधन चाचणी करतो. कोण करतो? आम्ही करतो. आम्ही सर्वसामान्य नागरिक, म्हणजे नागरिक म्हणून आमची जबाबदारी आहे की नाही. शासनाने कायदा केला सुद्धा तरी तो आम्ही मोडण्याकडे आमचा जास्त कल असतो. आमच्या सरकारचा शासनाचा कायदा बालविवाहाच्या विरोधात सुद्धा आहे, तरी सुद्धा आम्ही बालविवाह करतो. बालविवाह करणारे कोण आहेत? आम्ही आहेत, आम्ही जनता आहे. हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे, तरी सुद्धा सर्रास आम्ही हुंडा देतो घेतो आणि ह्याच्यामध्ये हुंडा मनासारखं मिळालं नाही तर बळी जाणाऱ्यांची संख्या आहे. म्हणजे
कायदे सगळ्याच्या विरोधात, गर्भनिधनच्या विरोधात कायदा आहे, बालविवाहाच्या विरोधात आहेत, हुंडाबळीच्या विरोधात कायदा आहे, तरी सुद्धा सर्रास आम्ही सगळे कायदे मोडले. मग कायदे मोडले कुणी? आम्ही मोडले. नागरिक म्हणून आमची सुद्धा काहीतरी जबाबदारी आहे. देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याच्यामुळे जरी कायदा कठोर असला तरी त्याची अंमलबजावणी करत असताना नागरिक म्हणून माझी सुद्धा काहीतरी जबाबदारी. मग आम्ही आमची कोणती जबाबदारी पार पाडणार नसू आणि प्रत्येक वेळेस सरकार किंवा शासन काय करणार हा प्रश्न विचारत असू, तर 4 भिंतीच्या आत जन्मदाता बाप मुलीवर जेव्हा बलात्कार करतो त्यावेळेस काय करणार? मी स्वतः 9 केसेस ज्याचा पाठपुरावा करते की जन्मदात्या बापाने मुलीवर बलात्कार करावा, अशा 4 केसेसचा मी स्वतः माझ्या कोर्टात चालवते. अंगावर शहारे येणाऱ्यासारख्या घटना ज्यावेळेस घडतात, 4 भिंतीच्या बाहेर, उंबऱ्याच्या बाहेर शासन त्याचं काम करेल, कायदा त्याचं काम करेल, पण नात्याची विण गेली कुठं? संस्कार गेले कुठं? हा एक प्रश्न आहेच. मग माणूस म्हणून या समाजामध्ये जगत असताना जे आमची सुद्धा जाणीव आम्हाला असली पाहिजे की आमची जबाबदारी काय. दिवसेंदिवस मुलींचं प्रमाण कमी होतंय. मुलींचं प्रमाण कमी होतं याचा अर्थ सोनोग्राफी होतात आणि या सोनोग्राफीच्या माध्यमातून मुलगी आहे असं डिटेक्ट झालं की ॲबॉर्शन होतात. म्हणजेच सोनोग्राफी सेंटर अनधिकृतरित्या चालू आहेत. याच्यामध्ये आतापर्यंत कारवाई केलेले 5 केसेस होत्या. या 5 केसेसवरती त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार कारवाई झालेली. तर तरी सुद्धा माझं फारसं असं समाधान होत नाहीये, कारण की बऱ्याच ठिकाणी अशा काही सोनोग्राफी सेंटर सुरू आहेत. त्याच्यावरती उद्यापासूनच आमचा विभाग धाडी टाकायला सुरुवात करेल. पण माझी आपल्याला देखील विनंती आहे की आपल्याकडे पत्रकार, मीडिया या माध्यमातून आपण जनसामान्यांमध्ये असता बरीचशी माहिती आपल्याकडे असते. आपल्याकडेही काही माहिती असेल तर आपण आमच्या विभागाला कळवावे, जेणेकरून आम्हाला कारवाई करता येईल. मग कोल्हापूरमध्ये 2 वसतिगृह आहे, त्यामध्ये स्वाधार गृह असेल किंवा महिला भरोसा सेलकडे येणाऱ्या काही तक्रारी असतात, केसेस असतात. संबंधित अर्जदार महिला असतात, त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, जोपर्यंत त्यांचे केसचे निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबरच्या मुलांना आणि त्यांना राहण्याची व्यवस्था करत असताना वन स्टॉप सेंटर्स असतील आणि स्वाधारगृह असतील यांच्या चांगल्या पद्धतीने मदत व्हावी, त्यासाठी हे कार्यरत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे हे वन स्टॉप सेंटर आणि वसतिगृह चालतात. कामगार विभागाच्या माध्यमातून माहिती घेत असताना कामगार विभागाकडे ICC कमिटी या कामगार विभागाचा खरा रोल असतो. फार मोठ्या प्रमाणात कामगार विभागाकडे असलेल्या नोंदी करत असताना शॉपॅक लायसन्सची जशी नोंद करतो तशाच पद्धतीची अंतर्गत तक्रार निवारण समितीची नोंदणी असणं, आणि ते फक्त कागदापत्री नाही तर ते प्रत्यक्षात असणं फार गरजेचं असतं, आणि त्यासाठी देखील आम्ही सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोल्हापूरमधला आकडेवारी 2023 मध्ये ज्या 198 ह्या बलात्काराच्या केसेस दाखल झाल्या तर त्यापैकी 198 उघड झाले, त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. 2024 मध्ये आता 2 महिन्यातल्या 17 आहेत, त्यापैकी 17 केसेसवरती कारवाई केलेली आहे, आरोपीवरती कारवाई झालेली आहे. मिसिंग केसेसची संख्या ही संपूर्ण राज्यभरात फार मोठी राहते. मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष या नात्याने सातत्याने या केसेसवरती आम्ही काम करत असतो. यामध्ये एक सातत्याने मनामध्ये शंका आणि चिंता निर्माण होते ती यासाठी की या मिसिंग केसेसच्या माध्यमातून ह्युमन ट्रॅफिकिंग वाढत होतं. मी गेल्या वर्षी देखील या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यातून आढावा घेतला होता आणि NCRBच्या अहवालाच्या अगोदर 2 महिने माझा राज्य महिला आयोगाचा अहवाल सादर केला होता. या मिसिंग केसेसमध्ये सर्वाधिक केसेस 16 ते 22 वयोगटातल्या मुलींच्या राहतात आणि या वयोगटातल्या मुलींचं काउन्सिलिंग होणं, पालकांचं त्यांच्याशी संवाद वाढणं फार गरजेचं आहे. सध्याचं जग हे तंत्रज्ञानाचं आहे, स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामुळे आमच्याकडे इंटरनेट सेवा फार मोठ्या प्रमाणात आहे. आता एका हातामध्ये मोबाईल आणि दुसऱ्या हातामध्ये आमच्याकडे टीव्हीचा रिमोट आहे. त्याच्यामुळे मोबाईलवरच्या दुनियेमध्ये या वयामध्ये चांगलं काय वाईट काय सांगण्याची गरज असताना या मोबाईलच्या 1 मिनिटाच्या रील्सवरती मुलांची दुनिया ठरते किंवा हे आभासी दुनियामध्ये वावरतात. मिसिंग केसेसच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे इंटरनेटच्या संदर्भातल्या काही गोष्टी. 2 वर्षामध्ये कोविड कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत असताना त्याचा वापर केला, पण या ऑनलाईनमध्ये वेब सिरीज असतील किंवा इतर काहीच व्हिडिओज असतील आणि या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या काही रील्स असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुठेतरी वेगळ्या दुनियेमध्ये आपण वावरतोय असा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे शिक्षणाबरोबरच हे जितकं उपयोगी साधन आहे तितकंच त्याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून काउन्सिलिंग करणं आणि खरं काय खोटं काय हे सांगत असताना या मुलांशी सातत्याने पालकांचा असणारा संवाद किती गरजेचा आहे यासाठी आम्ही भर देण्याचा प्रयत्न करतोय. या सगळ्या